तर बघा संध्याकाळच्या जेवणामध्ये मी जेवण काय बनवले तर ह्या बघा ही फिक्की डाळ बनवली। डाळ थोडीशी पांढरी दिसत असेल बरं का तुम्हाला, पण पांढरी नाही, हळद टाकलेली आहे त्याच्यामध्ये, ती केमिरेत तशी दिसती या। तर ह्या बघा इकडे भात बनवला या आणि इकडे एक बाजरीची भाकर बनवली या। ही मपल्याला बनवली बाजरीची भाकर आणि ह्यांना तिघांना ज्वारीच्या भाकरी बनवल्यात। ही नाही खात घरातली कोण बाजरीची भाकर, मला आवडती बाजरीची भाकर म्हणून मी माझ्यासाठी बाजरीची भाकर बनवलेली आहे। आणि इकडे काय बनवले, शेंगदाण्याची चटणी बनवली या तोंडी लावायला। तर बघा दुसरं नाही काय बनवलं, एवढंच बनवली या। आणि हे बघा आता सकाळचा टाइम झालेला आहे, तर सकाळी बघा नाश्त्याला मी काय बनवलंय तर डोसं बनवल्यात। हे काय इकडं, आणि हे पीठ आहे ना मी घरीच केलंय बरं का, डोश्यांचं पीठ इकाचं नाही, चांगलं होतंय घरी केलेलं डोसं। आणि जास्त पण होत्यात ना, इकात आणलं की नियमाचंच भेटतंय थोडंच पीठ, आणि त्यात मध्ये कुणाचं बागत नाही, घरामध्ये आणलं 1 किलो आणा किंवा 2 किलो आणा ते पुरतच नाही। त्यामुळे आहे ना घरी भिजत घालून हे परवडतं या आपलं घरचं। हे बघा आता एका हाताने काय उलात तशीच नव्हता मला डोसा, मग त्यासाठी मला 2 हात लागलं का तर कॅमेरा एका हातामध्ये होता ना, त्यामुळे मग मोबाईल ठेवला एका साईडला, पहिला डोसा उलटून घेतला। हे काय इकडं डोशाबरोबर खायला मी काय केलं इथं बटाटा केला ह्या, हे काय इकडं, आणि इकडे चहा पण ठेवलेला आहे। आता ह्यांचा नाश्ता सकाळी झालेला आहे, हे गेलेले आहेत का आम्हाला, पण ह्यांचा डबा नव्हता दिला, हे म्हणलं नंतर येतो मी डबा घ्यायला। आता एका माणसापुरतं कुठं चपात्याचं पीठ मळावं म्हणून मग मी काय केलं, मला तर त्यांना देवी एखादी भाकर करून। आता दुपारच्या जेवणाला भाकर नाही आवडत बरं का, गरम गरमच भाकर चांगली लागती, पण एका टायमाला काय होतंय तेव्हा आहे का नाही, तर म्हणूनसाठी मग मी काय केलं एक भाकर केली। आणि आता ह्यांचा डबा भरून देणार आहे, हे अजून आलं नाही तर थोड्या वेळात येतील डबा न्यायला, तर आपलं करून ठेवती या, म्हणजे आल्यावरती काय गडबड होणार नाही म्हणूनसाठी। आणि हा व्हिडिओ बरं का शौर्यनी काढला या, मला माहितीच नव्हतं व्हिडिओ त्यांनी चालू केलाय म्हणून, तर म्हणलं चला आता काढलाय तर टाकून द्यावं मग। हे बघा झालेली आहे माझी भाकर, आता एक 5 मिनिटात होती या भाकर। आणि हे किचन छोटं असल्यामुळं लई पसारा होतो या। आता पहिलं आम्ही जिथं राहत होतो ना तिथं किचन जरा मोठं होतं, आता इथं किचन लई छोटं आहे, एका माणसाची जागा अशी किचनमध्ये, एकाच माणसाला इकडं तिकडं फिरायला जागा पुरत नाही तेवढी, आणि किचन वाटा पण छोटा आहे, त्यामुळे सगळंच म्हणजे लईच राडा होतोय, अतिशय राडा होतो या। पण आता काय करायचं, करायला लागतं ॲडजस्ट थोडंफार नाही का। तर ह्या बघा आता मी काय करणार आहे, ह्यांचा डबा भरून देणार आहे आणि भांडी घासून मग कपडे धुणार आहे। कपड्याचा मरणाचा राडा पडलेला आहे, सकाळची लईच गाय गडबड होती बरं का, मला असं वाटतं सकाळपासूनच डेली रुटीन दाखवावी, पण होतंय असं की इतकी घाय गडबड असती सकाळच्या पारी माझ्या भोवती, नाश्त्याची डब्याची, म्हणजे लईच गाय गडबड असते, त्यामुळे मला काही व्हिडिओ काढणं जमतच नाही। हे आता उगाच आता या पोराने व्हिडिओ धरलाय म्हणूनसाठी हा एवढा व्हिडिओ झालेला आहे। ह्या बघा किती छोटा आहे किचन आहे का, एका माणसाचं म्हणजे एकाच माणसाला इकडे तिकडे फिरायला येते। चला आता एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते, पुन्हा भेटूया एका परतच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।